राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली हरे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मिच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतशी ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दूरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्या हे आत्माप्त काम तरी न मन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चल विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 38वा सत चित आनंद हे भिन्न आहेत की काय याविषयी शंका व समाधान सत चित आनंद हे भिन्न आहेत की काय वेगवेगळे आहेत की काय याविषयी शंका व त्या शंकेचं समाधान चाललेला विषय आतापर्यंत न्यायशास्त्राचा
मताचा, न्यायशास्त्राच्या मताचा वेदांत शास्त्राने कसा डाव हाणून पाडला आहे, त्यांचं मत कसं खंडित केलं आहे, याचा थोडासा ग्रंथकारांनी परिच्छेद 37व्या मध्ये शेवटी सांगितलं आहे. आत्मा आनंदरूप आहे हे सांगितल्याच्या नंतर की ग्रंथकार म्हणतात, न्यायमतात आनंद आत्म्याचा अनित्य असा एक गुण मानतात. आनंद हा गुण मानतात. कोणाचा? तर आत्म्याचाच मानतात, पण अनित्य मानतात. ते म्हणत नसतील अनित्य आहे म्हणून, पण गुण मानतात म्हणून तो अनित्यच आहे. मग ते अनित्य नाही तर काय मानतात? गुण मानतात त्या अर्थी अनित्य मानतात, कारण गुण नित्य नसतो, आहे का नाही? त्याला जे कधी असतं आणि कधी नसतं त्याला काय म्हणतात? आगमापायी. असा शब्द शास्त्रानं, जे आगमापायी असतं ते सत्य नसतं, आहे का नाही? म्हणून जे सत्य नसतं ते कसं असतं? सत्य नसतं, आहे का नाही? म्हणून त्याला मिथ्या, अनिर्वचनीय, असत्य असं म्हणावं लागतं. म्हणजेच याचाच अर्थ ते अनित्य असतं. अनित्य हा शब्द त्या ठिकाणी उमटून येतो, शोभतो. म्हणून अनित्य असा ते आनंद गुण मानतात आत्म्याचा, नित्य मानत नाहीत, आहे का नाही? आणि जर त्यांनी आनंद हा गुण जर नित्य मानला असता तर काय बिघडलं असतं? पण ते म्हणतात आनंद हा आत्म्यापासून भिन्न आहे, है का नाही? मग भिन्न मानल्यामुळे अनित्य झाला, भिन्न मानल्यावर अनित्य झाला. पण हे न्यायमताचं म्हणणं बरोबर नाही असं वेदांत शास्त्र म्हणतं. आणि त्यांनी पटवूनही दिलं आहे वेदांत शास्त्रानं. न्यायमताचं मत हे कसं योग्य नाही, म्हणजे त्यांच्या मताचं खंडन केलं आहे. आत्म्याच्या ठिकाणी आनंद नित्य नाही. अनुकूल विषय आणि त्याची साधने, इंद्रिय यांच्यापासून आनंद उत्पन्न होतो असं ते मानतात. आनंद उत्पन्न कसा मानतात ते? इंद्रियापासून. विषय आणि इंद्रिय यांच्या संबंधातून आनंद हा गुण उत्पन्न होतो, तो गुण आत्म्याचा मानतात. मग विषयापासून आणि इंद्रियापासून मानतात. उत्पन्न साधनं काय सांगितलेत त्यांनी? विषय आणि इंद्रिय यांच्यापासून आनंदाची उत्पत्ती. मग विषयापासून विषय प्राप्त झाला तर त्या ठिकाणी पूर्व कार्य जे होतं ते मानत नाही. वृत्ती स्थिर होणे हे विषय प्राप्तीचं साधन आहे. वृत्तीला तेही मानलं तर, नाहीतर विषयाच्या त्यागापासून ही वृत्ती स्थिर होत नाही का? का विषय प्राप्तीपासूनच होती? त्यागापासूनही होते, है का नाही? कारण वैराग्यापासून वृत्ती स्थिर होते, म्हणून वैराग्य साधन वेदांत संप्रदायानं सांगितलं आहे.
पण न्यायमतामध्ये विषयाची प्राप्ती म्हणजेच वृत्ती स्थिर करण्याचं साधन, वृत्तीला स्थिर करण्याचं साधन म्हणजे विषयाची प्राप्ती, इच्छित विषयाची प्राप्ती, अनुकूल विषयाची प्राप्ती. अनुकूल विषय असावा वाटतो तो विषय तो प्राप्त झाला आणि त्याच्याशी इंद्रियाचा संबंध झाला की त्या ठिकाणी आनंदाची उत्पत्ती होते. आता हे मत संसारिकाच आहे खरं पाहिलं तर, आहे का नाही? आणि मग न्यायमतवादी न्यायशास्त्र का हे संसारीच आहेत ना हे, आहे का नाही? मग न्यायशास्त्रानं जे 6 शास्त्र आहेत ना, न्यायशास्त्रानं 4 शास्त्राला घोळसू मारलंय. किती? 4 शास्त्राला. मग त्याला वाटलं मी आता पैलवानच आहे. पण वेदांत शास्त्रानं त्या न्यायशास्त्राला मातीत मुंडकं खूप सुस्तर मारलंय, है का नाही? म्हणजे ज्यानं सगळ्याला पाळलंय त्याला वेदांत शास्त्रानं पाळलंय. म्हणजेच त्यांच्या मतामध्ये विषय आणि इंद्रियापासून आनंदाची उत्पत्ती मानतात. मग तो आनंद आत्म्याचा मानतात. तसं मानण्यात काय उपयोग आहे हो? हा, पायावर पाय द्यायचा, हा, आणि हातामध्ये जीभ धरायची आणि धर तुला गुलाबजाम. आता त्यानं कसा खावा ते? मग त्यांचंही कसं बोलणं आहे? असंच आहे. कोणाचं? न्यायशास्त्राचं. विषय आणि इंद्रिय यांच्या संबंधापासूनच आनंदाची उत्पत्ती होते. आता तो विषयाचा आनंद आहे, विषयापासून उत्पन्न व्हायलाय. याच्यामध्ये दोष आहे का नाही मागे पाहिलं. सद्गुरूने एक उत्तर दिलं होतं, असंच म्हणले याच्यामध्ये दोष आहे. म्हणून तुला खरं उत्तर सांगतो. म्हणून त्यांनी वृत्ती जेव्हा अंतर्मुख होते म्हणजेच आत्माकार होते, आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते, त्याच वेळेस आत्मा आनंदाचा अनुभव येतो. हे सिद्ध करून सांगितले ना. म्हणून विषयापासून उत्पन्न होणारा आनंद हा बाधित आनंद आहे. हा आनंद कसा आहे? बाधित आहे. मग तो सर्वांना अनुभवित आहे. म्हणून वेदांत न्यायशास्त्र त्याला वाटलं आपल्याला कोणीही धरील, चुकीला आपल्या कोणीही धरील, म्हणून त्यांनी तो उत्पन्न होणारा आनंद विषयापासून आणि इंद्रियापासून यांच्या संबंधापासून उत्पन्न होणारा आनंद त्यांनी नित्य मानला नाही, अनित्यच मानलाय, है का नाही? मग तो अनित्यच मानायचा असतं ना. त्यांनी मानलाय ना अनित्य. मग अनित्य मानणं हे बरोबर आहे ना. पण तो आत्म्याचा आहे, तो आत्म्याचा आहे. मग आनंद कुठं? इतर कुठं मानलाय त्यांनी? विषयाच्या ठिकाणीच मानला का नाही? पण आता हे वेदांताला कळायले हे विषयाचाच आनंद सांगायलाय. न्यायशास्त्रकार विषयामधलाच आनंद सांगायलाय, पण त्या आनंदाला आत्म्याचा आनंद मानायला. न्यायमताचं हे जे बोलणं आहे ते कसं आहे? पायावर पाय द्यायचा, जिभेला धरायचं, खाय गुलाबजामू म्हणायचं. असं किती चुकायलंय त्याचं. चांगली वस्तू खाऊ घालायची म्हणजे आत्म्याचा आनंद सांगायचा. चांगली वस्तू आत्म्याचा आनंद सांगायचा आहे. पण कसा? विषय आणि इंद्रियाच्या संबंधातून उत्पन्न होणारा. आणि मग विषय इंद्रियाचं वैराग्य कसं करायला जमन?
त्यांच्या मतानं जर बघितलं तर विषय सोडायला जमायचा नाही, है का नाही? कारण विषयाचा इंद्रियाशी संबंध झाल्याशिवाय आनंदाची उत्पत्ती होणारच नाही. आणि मग परमार्थ तरी काय मग सांगितला त्यांनी करायचा? त्यागायचं तरी काय सांगितलंय? त्याग सांगायलेत का ते? मग ते त्याग कधीच सांगत नाहीत. म्हणजे त्यांच्या मतामध्ये वैराग्य हे साधनच नाही. न्यायमतामध्ये वैराग्य हे साधनच नाही. जे खावा वाटन ते खाचं, जे लेवा वाटन ते लिहाचं, है का नाही? आणि जे बोला वाटन ते बोलायचं. आता अशानं वृत्ती स्थिर होईल का? अंतःकरण शुद्ध होईल का? आणि आत्मानंदाचं भान कसं होईल मग? हा, अशांना वेदांत्यांनीच काय केलंय? त्यांच्या चुकीची वेदांत्यांनी उघड सांगितले की हे कसे चुकतात. म्हणून त्यांच्या मतामध्ये काही राम नाही न्यायशास्त्राच्या. पण ते काय म्हणतात? विषय आणि इंद्रिय यांच्यापासून आनंद उत्पन्न होतो हे प्रत्यक्ष आहे. ते म्हणतात प्रत्यक्ष आनंद उत्पन्न होतो. ते प्रत्यक्ष आनंद सांगतात. कारण विषय आणि इंद्रियाच्या संबंधातून उत्पन्न झालेला आनंद प्रत्यक्षच आहे, नाही असं नाही. पण तो आनंद विषयापासून उत्पन्न व्हायलाय ना, त्याच्या संबंधापासून उत्पन्न व्हायलाय ना, मग तो प्रत्यक्ष आहे. म्हणून आनंद आत्म्याचा अनित्य गुण आहे. म्हणून तो आनंद आत्म्याचा अनित्य गुण आहे असं ते मानतात. परंतु असं मानणे, असे म्हणणे, असे मानणे बरोबर आहे का? म्हणून वेदांती म्हणतात त्यांचं म्हणणं बरोबर नाही. कारण कसं का बरोबर नाही? तर विषय इंद्रिय संबंधा वाचूनही, विषय आणि इंद्रियाच्या संबंधा वाचूनही सुषुप्तीत आत्मानंदाचा भान होतंय हे सर्वांना अनुभवित आहे. त्याच्यात तोडीस तोड उतर. ते काय म्हणले होते? विषय आणि इंद्रियापासून उत्पन्न होणारा आनंद हा सर्वांना अनुभवित आहे, है का नाही? पण वेदांती म्हणतात असंही आहे. कसं? विषय आणि इंद्रिय संबंध वाचून सुद्धा झोपेमध्ये आनंदाची उत्पत्ती होते. मग त्याला विषय लागतोच का? झोपेमध्ये विषय आहेत का? इंद्रिय आहेत का? आणि आनंद नाही का? आणि मग त्यांचं मत कुठे योग्य व्हालंय? हा, मग याला शुद्ध आनंद म्हणू नये का? आणि त्यांच्या आनंदाला अशुद्ध आनंद म्हणू नये का? मग अशुद्ध आनंद हा संसारातला आहे आणि शुद्ध आनंद परमार्थातला आहे, है का नाही? परमात्मा हा शुद्ध बुद्ध आहे. मग परमात्मा शुद्ध बुद्ध सांगावा का अशुद्ध परमात्मा सांगावा का? कारण आनंद रूप परमात्मा आहे. मग त्याचा आनंद अशुद्ध सांगायचा, अनित्य सांगायचा, हे त्यांना कोणी शिकविलं असन? हो, हे त्याला कोणी शिकविलं असन? त्यांनी कोणाचं शिकविलेलं धरलंच नाही. त्यांनी मंचाच खेळ मांडलाय. हे सोमतच आहे त्यांचं. म्हणजेच वेदाचा अर्थ त्यांना योग्य रीतीनं कळाला नाही. म्हणून यावरून काय ठरते? विषय इंद्रिय संबंधापासूनच आनंद गुण उत्पन्न होतो हे म्हणणे बरोबर आहे का? नाही. म्हणून त्यांचं हे म्हणणं बरोबर नाही. म्हणून आनंद रूपच आत्मा आहे. आत्मा कसा आहे? आनंद रूपच आहे. आनंदाला सोडून आत्मा नाही. आनंदालाच आत्मा म्हणतात. वेदांती काय म्हणतात? आनंदच काय आहे? आत्मा आहे. आणि जीवाला काय पाहिजे? आनंदच पाहिजे. दुःख कधीच नकोय, है का नाही?
म्हणजे त्यांना आत्मा पाहिजे, आनंद पाहिजे म्हणजेच आत्मा पाहिजे. मग ते कसा असायला पाहिजे आनंद? सत पाहिजे, चित पाहिजे आणि आनंद रूप असावा लागतो तो आनंद. म्हणजे तो आनंद सच्चित रूप पाहिजे, है की नाही? म्हणून सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. ते नाम कसं आहे? बरं का म्हणून व्हायलंय, सत्य आहे म्हणून बरं आहे, साच आहे म्हणून बरं आहे, है का नाही? आणि तेच खरं असतं, जे बरं असतं तेच खरं असतं ना. आता सत्य आहे आणि साच आहे पण बरं नाही. सत्य आहे, साच आहे पण बरं नाही, मग काय उपयोगाचं? ते खरं पाहिजे ना. बरं नसलेलं खरं असतं का? है का नाही? म्हणून इथं तुकाराम महाराज म्हणतात सत्य हे आत्म्याचं स्वरूप आहे, साच आत्म्याचं स्वरूप आहे आणि बरं आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे त्यांनी हे शास्त्रातला सिद्धांत त्यांनी त्यांच्या अभंगात मांडला आहे. सच्चिद आणि आनंद, सत्य साच आणि खरे. विठ्ठल कसा आहे? सत्य साच आणि खरा आहे. हे म्हणजे मराठीतले शब्द त्यांनी वापरले. आणि शास्त्रानं सत्य चित, सत चित आणि आनंद हे शब्द वापरले. तर म्हणून हे त्या न्यायमताचं म्हणणं बरोबर नाही. आनंद गुण उत्पन्न होतो हे त्यांचं म्हणणे बरोबर आहे का? आणि कशापासून आनंद गुण उत्पन्न होतो? विषय आणि इंद्रियापासून, आहे का नाही? मग तो आनंद काय कामाचा? आनंद स्वरूप आत्मा आहे, कारण ते आनंद गुण मानतात आणि वेदांती आनंद आत्मा मानतात. आनंदच आत्मा मानतात. म्हणजे आत्माचा आनंद रूप आहे. म्हणून आत्मा कसा आहे? आनंद रूप आहे. मग आनंद वेगळा होईल का आत्म्यापासून? आहे का नाही? मग हे सिद्ध झालं का नाही? आता आत्मा आनंद रूप आहे, आत्माचा आनंद रूप आहे. तिथं सकारात्मक बोलावं लागेल. आत्माचं दुसरं कोणीच आनंद रूप नाही, काहीच आनंद रूप नाही, कसंच आनंद रूप नाही. फक्त आत्माच आनंद रूप आहे. म्हणून तेच सतरूप आहे, म्हणून तेच चिद्रूप आहे, म्हणून तर तोच आनंद रूप आहे, है का नाही? मग एकंदर विचार करून जर बघितलं, एकंदर विचारावरून आत्मा सच्चिदानंद रूप आहे हे सिद्ध झालं, है की नाही? मग कुणाला वाटण आत्मा कसा सांगायलेत वेदांती? सतरूप, चिद्रूप आणि आनंद रूप, है का नाही? मग हे तर आत्म्याचे अवयव झाले का काय? की हे काय सांगायलेत? आत्म्याचे अवयव, जसे देहाला हात पाय हे अवयव आहेत ना, मग तसे ते आत्म्याचे अवयव आहेत का काय? सतरूप, चिद्रूप, आनंदरूप असा आत्मा सांगायलेत. म्हणजे हे वेगवेगळे आहेत का काय? सत वेगळं, चिद वेगळं आणि आनंद वेगळा, ह्या तीन गोष्टीत का काय? असं शिष्याला शंका झाली. म्हणून तो शंका करतो गुरुजीला की महाराज काय म्हणतो पहा, आत्मा सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप आहे म्हणून तुम्ही सांगता, आणि या म्हणण्याने, तुमच्या या म्हणण्याने सत, चिद, आनंद हे आत्म्याचे अवयव झाले. हे तुमच्या म्हणण्यानं काय व्हायलंय? आत्मा कसा सांगायला? सच्चिदानंद रूप सांगायला. मग हे तर आत्म्याचे अवयव झाले की हो. मग आत्मा कसा आहे सांगा ना. आणि त्या अवयवा भेदामुळं, अवयवाच्या आता वेगवेगळे झाले अवयव, म्हणजे भेद झाला त्या अवयवामध्ये. आत्म्याच्या ठिकाणी काय झाला? मग कोणता भेद झाला? सोगत भेद झाला.
एकाच्याच ठिकाणी जो भेद होतो त्याला काय म्हणतात? स्वगत भेद. असा आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद तुम्हाला सांगायचा आहे काय? मग स्वगत भेद होतो का नाही? ते अवयव आहेत आणि ते 3 आहेत, म्हणजे आत्मा वेगळा, अवयव वेगळे, मग त्या आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद झाला. जसं आता झाड आहे एखादं, झाडाच्या ठिकाणी बूड एक असतं, फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात. हे त्या झाडाचा स्वगत भेद आहे. हे झाडातली झाडात त्या एकाच झाडाचा, कारण त्याच्यामध्ये हे 4 काय पडायला लागले? टप्पे पडायलेत ना. बूड, फांद्या, फळ, फूल. हे मग हे झाडातली झाडातच भेद आहे का नाही? झाडाला विचारलं ते शेंड्याला लागलेलं काय? ते म्हणते फळ आहे, ते माझं फळ आहे का नाही? अगोदर ते फळ कसं होतं? तर फुलवऱ्यात होतं, फुल होतं त्याला, आणि त्या फुलापासून फळ झालंय. मग हे फुल कळायला लागलं तर फांद्याला लागलं, ढाळीला लागलं, आहे का नाही? ह्या ढाळ्या कोणापासून येतं? बुडापासून येतात, आणि बुड कोणापासून? तर मुळापासून येते. हे जे भेद सांगावं लागायला याला म्हणतात स्वगत भेद. त्याच्यात भेद, आहे का नाही? मग तसेच एक अलंकार करतोय सोनार, आणि त्याच्यामध्ये काही मणी बसवितय, काही चमके मणी बसवितय, मधात खूप शितोय त्याच्यात त्याला, आहे का नाही? काही साखळ्या बसवितय, काही फिरके बी असतात, त्याला फुलं असतात त्याच्यावर. मग हे दागिना तर एकच आहे ना. मग त्याच्यातले हे जे भेद आहेत ते काय? त्या दागिन्याचा स्वगत भेद आहे. ते जाऊ द्या. हे देह आहे ना आपला, या देहामध्ये स्वगत भेद कोणता आहे? हे डावा हात, उजवा कान, डावा कान, उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी, डोकं, पाय, उजवा पाय, हे काय भेद आहे ना. पण कोणता म्हणते त्याला? एकाच देहामध्ये भेद येत नाही, याला स्वगत भेद म्हणतात. तसं आत्म्यामध्ये स्वगत भेद दिसायलाय मला. कोण? शिष्य म्हणतो. कोणता? सतरूप, चिद्रूप, आनंदरूप. हे आत्म्याचं काय झाला? हे अवयवच येत नाही. मग अवयव म्हणले की देहाचे अवयव जसे देहापासून वेगळे दिसतात, असतात देहातच, पण हा देहाचा उजवा हात आहे, हा देहाचा डावा हात आहे, हा भेद झालाच का नाही? तसं आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा स्वगत हा भेद मला दिसायलाय. का म्हणतर आत्मा कसा आहे? सतरूपय म्हणतात. आत्मा कसा आहे? चिद्रूपय म्हणतात. आत्मा कसा आहे? आनंदरूपय म्हणतात. मग नेमकं याच्यातला एक आहे का तिन्ही बी तो आत्मा? ह्या तिन्ही गुणांनी युक्त आहे का? हो म्हणजे आत्मा ते तिन्ही बी त्याच्यात लक्षण आहेत ते. पण ते 3 लक्षण तुला वाटायले काही वेगळे येतो. हे 3 लक्षण हे वेगळे आहेत का? अरे सत म्हणजे चिद आहे, आणि चिद म्हणजेच आनंद आहे. हे वेगळं नाही. तुला वाटायलंय वेगळं आहे का काय? हे अवयव नाहीत आत्म्याचे. आत्म्याचे स्वरूप येतं. हे 3 सतरूप, चिद्रूप आणि आनंदरूप हे आत्म्याचं काय आहे? स्वरूप आहे. तसं ते अवयव नाहीत, है का नाही? मग गुरुजी म्हणतात, बाबा रे, ते सत, चिद आणि आनंद एकच आहेत. हे 3 नाहीत. सत, चिद आणि आनंद हे शब्द तुला 3 वाटायलेत ना. हे 3 नाही, एकच आहे. सच्चिदानंद हे काय आहे? पण ते कळण्यासाठी आम्ही वेगवेगळं म्हणालो, सतरूप, चिद्रूप, आनंदरूप, आहे का नाही? पण हे 3 शब्द नाही, ते एकच शब्द आहे, सच्चिदानंद. 3 शब्द यायलेत का नाही याच्यात?
पण एक शब्द व्हायला का नाही तिन्हीचा? हा, याला म्हणतात त्रिपुटी एकवटन, त्रिपुटी एक होणं. कारण जिथं त्रिपुटी एकवटल्या जाते तिथं अभेद सिद्ध होत असतो. तसा आत्म्याच्या ठिकाणी सतरूप, चिद्रूप, आनंदरूप या तीन पदाचा ऐक्यभाव कसा होतो? तर सच्चिदानंद या पदानं होतो. सच्चिदानंद एकच शब्द आहे, म्हणून त्या ठिकाणी अभेद सिद्ध होतो. मग हे परस्पराहून भिन्न नाहीत. सत चिताहून भिन्न नाही, आणि चिद आनंदाहून भिन्न नाही, आणि आनंद सतहून भिन्न नाही. म्हणजे हे एकूण एकाच्या मधात येतं, तरी पण भिन्नता वाटायली. एकूण एकाच्या मधात येत म्हणल्यावर तरी पण थर होते ना, थर होते ना, एका एक थर. तसं पण नाही. मग कसं आहे? जे सत आहे का तेच सत चिदय, म्हणजेच ज्ञानरूप आहे. ते सतच काय आहे? ज्ञानरूप आहे. ज्ञानरूप सत जे सत्य आहे का तेच ज्ञानरूप आहे. आणि ते ज्ञानरूप झालं ना, ते सत ज्ञानरूपच आहे ना. मग ते ज्ञानरूप आनंदरूप आहे. ते ज्ञानच आनंदरूप आहे. म्हणजे सत्य ज्ञान आनंदरूप आहे. खरं बोलणं आनंदरूप आहे, सत्य ज्ञान आनंदरूप आहे. मग आत्म्याचं ते तसं स्वरूप आहे, सत्य ज्ञान स्वरूप आहे ते, म्हणून आनंदरूप आहे. सत्य ज्ञान आहे. ज्ञान कसं आहे? ते असत नाही, म्हणून त्याला सत्य म्हणावं लागायले. ते असत नाही म्हणून त्याला सत्य म्हणावं लागायले. जर ते आत्म्याचे गुण असते तर परस्पर भिन्न असते. जर गुण असले असते ते आत्म्याचे, सत चिद आनंद हे आत्म्याचे गुण मानले तर भिन्न मानता आले असते, पण ते आत्म्यापासून अभिन्न आहेत, म्हणून त्याला गुण कसं मानता येईल? मग त्याला गुण म्हणलं तर आत्म्यालाही गुणच म्हणावं लागेल. मग आत्मा गुण रूप आहे का? आहे का नाही? मग तो तर कसा आहे? अगुण आहे. आत्म्याचं स्वरूप कसं सांगितलंय? अगुण. गुणाचे अगुण आहे ते, अगुण. गुणाचं अगुण आहे का नाही? आणि त्या अगुण जर नाही मानलं तर हरिविन म्हण, मग परमार्थ कार्याला हरिविनच झाला ते, आहे का नाही? म्हणून हे गुणाचे अगुण आहे ते, त्याच्यात नाही, त्या गुणात नाही. हा, म्हणजेच हे जरी सतरूप, चिद्रूप आणि आनंदरूप असा आत्मा आहे का, हे समजण्यासाठी सांगावं लागत आहे. आत्मा कसा आहे हे समजण्यासाठी सांगावं लागते. कसा आहे? सतरूप आहे, आनंदरूप आहे आणि चिद्रूप आहे. हे समजण्यासाठी सांगावं लागायले का नाही? है का नाही? मग हे का म्हणून सांगावं लागायले? समजण्यासाठी, है का नाही? आणि असं का समजलं होतं का आधी? हे समजा नाही गेलं ना. काय समजू लागलं मग? असत रूप आहे, जड रूप आहे, अंधरूप आहे, असं समजू लागलं ना. मग तसं समजायला म्हणून सतरूप, चिद्रूप, आनंद रूप आहे असं सांगितलं आहे. श्रोत्यास आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्याकरता वेदानं काय केलंय? ही युक्ती केली आहे. सच्चिदानंद रूप आहे आत्मा म्हणून सांगितलं आहे. म्हणून श्रोत्यास जे काही ज्ञान आहे, श्रोत्याला जे काही ज्ञान आहे ते कसं आहे? है का नाही?
शास्त्राने तसंच सांगितलंय. असत जड आणि दुःखरूप हेच श्रोत्याला ज्ञान आहे. आधीचं शास्त्र पठणाच्या अगोदरचं, शास्त्र ऐकायच्या अगोदर, पाठाला यायच्या अगोदरचं, संसारात असताना असं ज्ञान असतंय. असत जड आणि दुःखरूप हे त्यांनी कशाला मानलेलं आहे? देहालाच मानलेलं आहे. देह मीच, आत्मा मीच, म्हणजे देह आत्मा आणि तोच मी. देह तोची आत्मा आणि भोजन ती भक्ती मरण ती, मुक्ती. असं ही पाखंड्याचं आहे. पाषंडी लोक असंच मानतात. पाखंडी म्हणजे यालाच पाखंड म्हणायचं. मग आत्मा आत्मा सांगता वेळस कसा सांगावा? एखाद्या मुक्ताला विचारलं एखाद्या पाखंड्यानं, का हो तुम्ही मुक्त आहात का? तो म्हणतो हो. मीच मुक्त आहे. मग तुम्ही कसे आहात? मुक्त म्हणतो मी सतरूप आहे. पण त्याच्या अगोदर तो म्हणता तुम्ही असतरूप आहेत का? तो म्हणतो नाही, मी असतरूप नाही. मग तुम्ही असतरूप नाही तर कसे आहेत सांगा ना. मग ते म्हणते काय सांगायची गरज आहे? असतरूप नाही, तुला सांगायची काय गरज आहे? मी असतरूप नाही. नाही नाही, मग असतरूप नाही तर मग कसे आहेत सांगा. आता असतरूप नाही म्हणल्यामुळं सांगावं लागायले. हा, कारण असतरूप नाही म्हणलोत ना. मग असतरूप नाहीत ना तुम्ही, मग हायत तरी कसे ते सांगा. म्हणून त्याला सांगण्यासाठी म्हणावं लागायले सतरूप आहे. पुन्हा तो म्हणतो हा तुम्ही अज्ञानी आहेत का हो? तो म्हणतो नाही, मी मुक्त ज्ञानी आहे. मग तुम्ही अज्ञानी नाहीत का? तो म्हणतो नाही, मी अज्ञानी नाहीत. मग तुम्ही कसे आहात? मी अज्ञानी नाही बाबा. कसे आहात म्हणजे मी अज्ञानी नाही. आता इतक्याहून कळून घ्यावं का त्यांना अज्ञानी नाही म्हणजे? इतकं समाधान नाही ना. मग कसे आहेत तुम्ही सांगा. अज्ञानी नाहीत तर मग कसे आहेत? ते म्हणतो मग मी ज्ञानी आहे. म्हणून म्हणावं लागायले ना. नाही तर मी ज्ञानी म्हणायची काय गरज आहे? ज्ञानाला ज्ञानाला मी ज्ञानीच आहे हे म्हणायची गरजच पडत नाही. जर समजा करंजीचं पीठ चोरून खाल्लं हा, तर त्याला करंजीचं पीठ खाल्लंय का हे जर विचारलं तर ते जर नाही बोलला तर तरी कळत आहे आणि बोलला तरी बी. तसंच मुक्त बोलला तरी कळायलंय आणि नाही बोलला तरी बी कळून घ्यायचंय. मी ज्ञानी आहे, तो नाही म्हणला तरी तो ज्ञान स्वरूपच आहे. का तर मी अज्ञानी नाही. माझं स्वरूप अज्ञान स्वरूप नाही, माझं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे का नाही? असं कोणाला सांगितलं मुक्तानं? संसारिकाला, बद्ध जीवाला सांगितलं आहे का नाही? मग तो म्हणतो तुम्ही दुःखरूप आहेत का? मग तो म्हणतो नाही. अरे मी सतरूप म्हणून सांगितलं, चिद्रूप म्हणून सांगितलं. आणि तू कुठेही हे तपासून बघ, सतरूप आणि चिद्रूप. कोण्या सोनाराकडं जाय, कोण्या कुंभाराकडं जाय, त्याला विचार हे कसं असतंय म्हणून. तुला जरी कळत नसलं तरी हे सोनार कुंभार पारमार्थिक सत्तेतले बरं का, हे व्यावहारिक सत्तेतले नाही. सोनार कुंभार म्हणजे शास्त्र पठन करणारे अनुभवी पुरुष. यांना विचार तू सतरूप आणि चिद्रूप कसं असतंय. ते म्हणलं कशाला? मग तुम्हाला तर तुम्ही ज्ञानी आहेत ना, तुम्हीच सांगा ना. ते म्हणले तू काय मत आहे? मला वाटतंय तुम्ही दुःखरूप आहेत. मला दिसतात तुम्ही संसारात फिरतात, वागतात, खातात, काम करतात. मग मला वाटतंय तुम्ही दुःखरूप आहेत. ते म्हणतात अरे जरी मी तुला तसं दिसत असलो तरी मी आनंदरूप आहे. मला त्याचं दुःख नाही. मी कसा आहे?
मग त्यानं विचारलं तुम्ही कसे आहेत, तर त्यानं काय सांगितलं, आनंद. मी दुःखरूप नाही. तरी पण ते म्हणते तुम्ही दुःखरूप नाहीत, तर मग कसे आहेत? हा, मग ते म्हणतात बाबा मी आनंद रूप आहे. आता हे मी सतरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, हे आत्म्याचं स्वरूप तसं आहे म्हणून सांगायचंय का त्या समोरच्याला सांगायचंय? अडचण कोणाची, आत्म्याची का त्याची? फसलेलं कोण आहे? कोणाला बोध व्हायचा आहे? आत्म्याला बोध करून द्यायचा आहे का? मग सतरूप, चिद्रूप, आनंदरूप हे जे सांगावं लागायले, तो आत्मा तसा आहे म्हणून सांगावं लागायले की तो मानी नाही म्हणून त्याला सांगावं लागायले, है का नाही? मग हे सतरूप चिद्रूप जे म्हणावं लागले ते समोरच्यामुळे म्हणावं लागायले. आणि जर समजा त्याला नाही सांगितलं सांगणारानं, तर आत्मा सतरूप चिद्रूप नाही का? मग ते म्हणावं लागायले का त्याला आत्मा असा आहे म्हणून सांगायची गरज पडायली का? मग गरज कोणासाठी पडायली? ही आत्म्यासाठी का समोरच्यासाठी? है का नाही? मग आत्मा सद्रूप चिद्रूप हे का सांगावं लागायले? तर आत्मा असद्रूप, आत्मा जडरूप, आत्मा असतरूप आणि आत्मा दुःखरूप. असत जड दुःखरूप, असतरूप जडरूप आणि दुःखरूप आत्मा असा मानलेला आहे कोणी? संसारिक जीवाने. मग त्यानं तसा मानलाय म्हणून त्याला म्हणावं लागतंय की असा आत्मा नाही. त्याच्यासाठी म्हणावं लागतंय सच्चिदानंद रूप आत्मा आहे. वास्तविक पाहता आत्म्याकडून त्याचं लक्षण सांगायची काही गरज नाही, आणि त्याला सांगितलं तरी त्या आत्म्याला काही कळत नाही. हे आपलं लक्षण सांगायलेत म्हणून हे विचारसागर सांगणारे आपलं लक्षण सांगायले, तर हे आत्म्याला कळत आहे का? तिथं प्रकाशनताही होत नाही, प्रकाशन बी होत नाही. हा, तिथं कोणी उजेड करीत नाही, त्याचा उजेड कुठे कोणात जात बी नाही. तो स्वयंसिद्ध प्रकाश रूप आहे, स्वयंसिद्ध ज्ञान रूप आहे आणि स्वयंसिद्ध आनंद रूप आहे. त्याला कोणी आनंद म्हणलं तर तो आनंदी व्हायलाय का? आहे का नाही? स्वयंसिद्ध आहे का नाही? जर ज्वारी पेरली तर कंसाच्या वेळेस काय खटपट करावं लागते का? कंसाला ज्वारीच लागावी, कंसाला ज्वारीच लागावी काय खटपट करावं लागते का? आपण मत्या ज्वारीच लागती, कारण स्वभाव आहे ती. ते ज्वारीचा, पेरलेल्या ज्वारीचा स्वभाव आहे. ज्वारीच येणे, गहू पेरले तर गहूच येतात, हा, उडीद पेरले तर उडीदच येतात, मुग येत नाही. तर ते एक गाणं होतं, रताळ पेरले केळ हा, असं होत नसतंय ना. हा, असं कधी होत आहे का? पण त्या दादा कांडक्याला दिसलंय तसं ह्या संसारामध्ये, है का नाही? ते दिसायले म्हणून म्हणला असून बिचारा. हा, सुखासाठी करायलेत आणि संसार करायलेत काय? मग हे कशासाठी खटपट आहे मरमरीत की? सुखासाठी. आणि करायलेत काय? दुःखरूप. आणि मग काय? तसं नाही तर कसं व्हायले? तसं दिसलं त्याला ते म्हणून तसं ते म्हणलं आहे. पण स्वभावता जे स्वरूप असतंय त्याचं स्वभावता स्वरूप हे आत्म्याचं कसं आहे? सतरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. त्याला कोणी म्हणा न म्हणा त्याच्या कानावर सुद्धा जात नाही, कारण ते कसं आहे? सामान्य स्वरूप. त्याचं कसं स्वरूप आहे? साम. आणि तिथं आपण म्हणलो तरी तिथपर्यंत आपले शब्द जात नाहीत, है का नाही? आपले शब्द जात नाही आणि आपल्याला सांगायला ते बी येत नाही. आपल्याला सांगायला ते बी येत नाही. आता ते आपल्याला सांगायला कसं येऊ शकेल? कारण त्याला विचार, समजा ठेपा द्याला, एक कळण्यासाठी उदाहरण घ्या, त्याला ठेपा द्याला कोणी,
की बाबा त्या आत्मदेवाला जाऊन सांगा मला ज्ञान पाहिजे ये म्हणून, हा, तर त्याच्याजवळ ठेपा जाईन का हे? कारण ठेपा द्याला जाणारा वापस येतो का? तो का पंढरीशी? आणि किती बऱ्या माघारी आला, पुन्हा नाही मागा आला. म्हणजेच देव पाहावायाशी गेलो आणि तिथं काय झाले, ते देवाची होऊन ठेलो. वापस कोणी येईल का सांगायला? मग तसा आत्म्याचा स्वभाव कसा आहे? स्वयंसिद्ध आहे. ते कोणाची मदत करीत नाही, ते कोणाची मदत करीत नाही आणि त्याची बी कोणी मदत करीत नाही. म्हणजे तो कोणाची मदत घेत नाही, ते कोणाची मदत करीत नाही. तो कोणाला पाहत नाही, त्याला बी कोणी. हे कसं झालं त्याचं स्वरूप? याला म्हणायचं स्वयंसिद्ध, है का नाही? म्हणून त्याला कोणी दिसत नाही, हो, त्याला कोणीच दिसत नाही आणि ते बी कोणाला दिसत नाही. त्याला कोणीच दिसत नाही कारण तोच आहे सगळा. मग कसं दिसन काय त्याला? हो, सगळंच ते ना. आणि त्याला कोणी दिसत नाही आणि तो बी कोणाला दिसत नाही. त्याला कोणी दिसत नाही आणि तो पण कोणाला. इतका बुरख्यात राहतो तो. जसा दागिना आणलेला कशात आणतो? डबीत, है का नाही? आणि त्या डबीमध्ये मखमली कापड असतंय, त्याच्यावर दागिना ठेवतात आणि पुन्हा त्याला बंद करतात. त्याच्यावर पुन्हा दुसरी थैली देतात, ते बॅग म्हणतात. ती बॅग त्या आता ती डबी दिल्यावर पुन्हा बॅग कशाला द्यावं? पुन्हा बॅग देतात, हा, हो. आणि पुन्हा त्या बॅगीत डबीत दागिना, ती बॅग पुन्हा आल्यावर कपाटात. हा, नुसत्या कपाटात का? कपाटातल्या तिजोरीत, है का नाही? त्याच्यात ती बॅग आणि त्या तिजोरीला कुलूप, कपाटाला कुलूप. कसा दागिना जाऊन बसलाय ते? मग तो दागिना कोणाला बघन का? त्या दागिन्याला कोणी बघन का? मग त्या दागिन्याला कोणी बघत नाही, ते दागिना बी कोणाला बघत नाही. तसा आत्मा आहे, तो दागिन्यासारखा आहे. आणि तो आपला दागिना आहे का? आपणच ते दागिना आहे. आपणच तसे तर आपण कोणाला दिसायलोत का? हा, मग आपण कोणाला दिसनात ना, मग आपल्याला तरी काय दिसाव? काय दिसून ना आपल्याला बी. मग हा भेद मावळल्याशिवाय ही अवस्था प्राप्त होत नाही. आपल्यालाही काही दिसू नये आणि आपल्यालाही कोणी पाहू नये, है का नाही? ही आत्मस्वरूप स्थिती आहे. ही परमार्थाची उच्च अवस्था आहे. ही उच्च अवस्था सामान्य व्हावी, तेव्हा परमार्थ पूर्ण झाला. पूर्ण झाला, पूर्ण झाला, तीनदा म्हटलंय पूर्ण झाला मनोरथ. त्यावेळेस मन मन म्हणून राहत नाही. तेच मन काय होतंय? कारण हे संकल्प विकल्प करायलेलं मन हे मन म्हणून राहत नाही. संकल्प विकल्प होत नाही. एक निश्चय, हा, एक त्या ठिकाणी असा निश्चय झालेला असतो. काय? मी तो वासुदेव तत्वता. मी तो वासुदेव तत्वता. आणखी पुढचं येई ना मला, हा, इरिमट येते आणि इथं बसलं की ये. गुरुजी सांगतात
म्हणून भिन्न नाहीत. हे सच्चिदानंद पदे हे आत्म्यापासून भिन्न नाहीत. श्रोत्यास आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्याकरता, श्रोत्याला, ऐकणाराला, साधकाला, मुमुक्षुला वेदानं काय केलंय हे समजावं म्हणून, श्रोत्याला समजावं म्हणून, समजून देण्याकरता वेदाने आत्मा सच्चिदानंद रूप आहे म्हणून सांगितलं आहे. है का नाही? वास्तविक पाहता सांगायची काही आवश्यकताच नव्हती. हे तसं मानिनात म्हणून तसं सांगावं लागेल. दुसरंच मानलंय पण कसं मानलंय? दुसरंच मानलंय ना, म्हणजे विपरीत ज्ञान झालंय म्हणून सांगावं लागायले ते नाही. एखादी सून घरात गेली, सासूनं सांगितलं वाळ्याचा तांब्या घेऊन ये. वाळ्याचा तांब्या घेऊन ये. मग ती गेली, देवापाशी बघितला पण तिथं तांब्या नाहीच. तिथं तांब्या, आणि सासू म्हणली देवापासला वाळ्याचा तांब्या घेऊन ये. मग तिला वाटलं वाळ्याचा काय आणि पितळाचा काय, पण देवापाशी एक पडलेला होता पितळाचा, ते घेऊन आली. सासू म्हणली तुला हे कुठं सांगितलं होतं म्या? आणि ती म्हणली देवापाशी हेच होता की. तिला काय झालं? विपरीत ज्ञान झालं. है का नाही? तसं संसारिक जीवाला हे पितळाचा तांब्या हेच सांगितलं का काय की तूईस म्हणून? पण सासूचं म्हणणं तसं होतं का? नाही, वाळ्याचा तांब्या आहे. है का नाही? तसं संताचं म्हणणं आहे तुम्ही आत्मरूप आहेत. पण संसारिक जीवाला काय वाटेल? नाही, मी देहरूप आहे. हेच तांब्या पुढी करायले तो. है का नाही? हे तांब्या पुढी करायलेत म्हणजे त्याला विपरीत ज्ञान झालंय. मग म्हणून म्हणावं लागले की अरे हे नाही वाळ्याचा तांब्या, हा वाळ्याचा तांब्या नाही, हे पितळाचा आहे. हे देवाच्या पूजेला जमत नाही, वाळ्याचाच लागतो. है का नाही? म्हणून आत्म्याचं ज्ञान व्हावं लागतंय, देहाचं नाही. मग देहाचं ज्ञान होणं काय आहे? मी म्हणून विपरीत ज्ञान. है का नाही? मग हे विपरीत ज्ञान व्हालंय म्हणून म्हणावं लागायलंय तुम्ही आत्मरूप आहेत. नाही तर तुम्ही आत्मरूप सांगितलं तरी बी आत्मरूपच आहे, आणि नाही सांगितलं तरी बी. है का नाही? मग का म्हणून सांगावं लागायले? तुम्ही वेगळं मानलंय म्हणून, विपरीत मानलंय म्हणून. विपरीत नसतं मानलं तर सांगायची काय गरज होते का? सांगायची काहीच गरज नाही ना. पहिले मूळचं ज्ञान असलं असतं तर सांगायची काहीच गरज नाही ना. जसं समजा एखाद्या संसारिक चतुर माणसापुढी शेंगाचा ढेगुल मुठभराचा ठुला आणि त्याला खा म्हणलं तर ते काय करतंय? चतुर असतंय. शेंगा फोडीत सोले खातं, टरपलं बाजूला टाकतं. का म्हणून? त्याला कळत आहे ना, चतुर आहे ते. सोले खातात आणि टरपलं खात नाहीत. आणि तेच शेंगा जर म्हशी पुढी टाकल्या तर, है का नाही? मग चतुर पुरुष हे वेदांती येतं. हे सार आणि आसार त्यांना कळत आहे. आणि शेंगा बीन टरपलं बी, हे सोले बीन टरपलं बी, हे खाणारे कोण आहे? म्हैस आहे. मग संसारिक जीव कोण आहेत? आणि म्हैशीचं प्रतीक आज्ञा नाही. प्रतीक आज्ञा नाही म्हणून दृष्टांतात म्हैस घेतली. आपल्याला त्याला म्हैस म्हणायचं नाही, ते प्रतीक शास्त्रानं सांगितलंय म्हणून म्हैस घेतलंय. है का नाही? नाही त्याच्या ठिकाणी ती घार घ्यायत होती, पण घार कोणाच्या प्रत्यक्ष प्रतीतीला नाही ना. म्हैस रोजची न दारातच, हातात आहे का? चारायला सुद्धा हातातच आहे ना. ते कळत आहे तेव्हा, त्याच्यामुळे ते दृष्टांताला घेतलं. म्हणून श्रोत्यास आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्याकरता वेदाने आत्मा सच्चिदानंद रूप आहे म्हणून सांगितलं आहे.
श्रोत्यास जे काही ज्ञान आहेत, श्रोत्याला जे काही ज्ञान आहे ते कसं आहे, असत, जड आणि दुःखरूप या पदार्थाचं ज्ञान आहे. आत्मा असद्रूप नाही असे सांगण्याकरता, असद्रूप नाही हे सांगण्याकरता सत शब्दाचा वापर करावा लागला. जड अप्रकाश रूप नाही म्हणून चिद शब्दाचा वापर करावा लागला. आत्मा दुःखरूप नाही म्हणून आनंद शब्दाचा वापर करावा लागला. म्हणून आत्मा दुःखाहून विलक्षण आहे, है का नाही, आणि चिदाहून विलक्षण आहे, आणि सत्वहूनही विलक्षण आहे. आता सत्वहून विलक्षण म्हणजे कसा, त्याला सत म्हणणं सुद्धा कमी पडतं, म्हणजे ते त्या सतच्या कितीतरी पटीनं सत आहे. कारण सत म्हणणं हे शब्दात आहे आणि शब्द मिथ्या आहे. ते सत स्वरूप आहे आणि शब्द सतरूप आहे. सतरूप असणं म्हणजे ज्या आकाराला आहे ते सतरूप आहे, आणि जे आकार रहित आहे ते सत स्वरूप आहे, है का नाही. ते रूपानंच तसं आहे. कसं सत, ते रंगानंच तसं आहे, रंग दिलेला नाही. कशाला, झाडाला हिरवे पानं त्याचे कसे आहेत, त्याचे स्वभावतानच आहेत ना तसे. तसा आत्मा कसा आहे, सतरूप स्वभावानच आहे, चिद्रूप स्वभावानच आहे. ते झालेला नाही, सतरूप झालेला नाही, चिद्रूप झालेला नाही, आणि आनंद त्याच्यामध्ये कधी होत नाही, असलेल्यामध्ये होत नसतो, असलेल्यात होत नाही. साखर कशी आहे, गोड आहे, तिला करावं लागतं का गोड, साखर गोडच आहे ना, ऊस गोडच आहे, त्याला गोड करावं लागतंय का, नाही. मग तसा तो आत्मा कसा आहे, हा तत्स्वरूप आहे. ते ऊसामध्ये जशी गोडी आहे तसाच आहे का ना. आता याच्यामध्ये आणखी खूप सखोल चिंतन करता येतं. त्या ऊसातली तरी गोडी बाजूला काढता येते, ऊस वेगळा होता येते. चिवट्या पाचट आहे का नाही, पण ती पाचट किती बी तुम्ही त्याच्यातली काढा, त्याच्यातली काय ना काहीतरी गोडी ठेवूनच घेते. तुम्ही तिच्यावर किती प्रक्रिया करा, त्याला मुंग्या लागल्याशी राहत नाही, म्हणजे त्याच्यात साखर असतेच, म्हणजेच पूर्ण त्याच्यातलं बाहेर जात नाही. म्हणजेच हे आत्मा कसा आहे, सच्चिद आनंद पदाच्या विलक्षण आहे. म्हणजे ते पदरूप आहे का, मग ते का म्हणावं लागलं, भूत काढण्यासाठी, भूत काढण्यासाठी तसं करावं लागलं. आत्म्याची सिद्धी करण्याकरता ते म्हणले नाहीत. असे सांगण्याकरता आनंद शब्दाचा प्रयोग केला. म्हणून आत्मा सच्चिदानंद पदाचा विषय नाही. आत्मा सच्चिदानंद पदाचा विषय नाही. म्हणजे त्याला सच्चिदानंद म्हणलं तरच तो सच्चिदानंद आहे. त्याला सच्चिदानंद म्हणलं तरच. वेदानं सांगितलंय तो कसा आहे, सच्चिदानंद आहे. पण वेद म्हणतो मी म्हणायलो म्हणून तो सच्चिदानंद आहे असं नाही. मी जरी नसतं सांगितलं तरी हां ते तसाच आहे, मी म्हणायलो म्हणून नाही. तसं सच्चिद आनंद ही पदे असत जड दुःख या पदाची निवृत्ती करण्याकरता वापरलेली आहेत. सच्चिद आनंद ही पद का सांगितलीत, असत जड दुःख या पदाची निवृत्ती करण्याकरता ही योजना केलेली आहे. आत्मा सतरूप चिद्रूप आनंद रूप हे सांगण्याकरता नाही. असं जड दुःख आहे का नाही. दाराला दरवाजा असतो, त्या दरवाज्यानं काय बंद होत आहे,
त्या दरवाजानं बाहेरचं बंद होतंय का आतलं बंद होतंय? आतलं बंद होतं. दरवाजा कशामुळे? बाहेर मध्ये जाऊन आतल्याला बंद आहे का? बाहेर हे दरवाजा जो वापरायचा आहे ना, तो कशासाठी? बाहेरचा आत येऊ नये, हो बाहेरचा आत येऊ नये. आतून जर कडी असेल तर बाहेरचा आत येऊ नये. आतल्याला बाहेर जाता येतंय, हे का नाही? आणि जर बाहेरची कडी लावली तर, आतच्याला बाहेर जातं. है का नाही? पण बाहेरची कडी लावल्यावर आत कोणी असतंय का? नाही कोणीच नसतं. मग कोणासाठी दरवाजा? बाहेर नसतं. हा. कारण कुत्रे मांजरं हे बाहेर असतात, है का नाही? ते आत मधात येऊ नयेत म्हणून दरवाजा असतो, है का नाही? मग हे सच्चिदानंद हा जो दरवाजा आहे का, हे असं जड दुःखरूप हे कुत्रे मध्ये येऊ नयेत आत्म्यामध्ये म्हणून तो दरवाजा लावलेला आहे. हा आत्म्याचा दरवाजा आहे. पण आत्मा मधात जसा आहे तसाच आहे. मग तो दरवाजा तो काऊन बसवावा लागला तिथं? कारण बाहेर कसे येतं? असत रूप आहेत, जड रूप आहेत आणि दुःख रूप आहेत, ते मध्ये येऊ नये, है का नाही? त्याच्यासाठी तो दरवाजा वापरला. तसा दरवाजा रूप से सच्चिदानंद रूप आहेत. सच्चिदानंद रूप हे काय आहेत? आत्म्याचा दरवाजा आहे, आत्मा नाही. हे कसे पद आहेत? हे आत्म्यात पद नाहीत, त्याला ह्या पदाची गरजच नाही ना. जेवाय बसताना का वडाला बसतेत का शेजारी? त्याचं ते चौकटीला धरून बसणं, जेवायला धरून बसणं मालकाला नाही. तसे हे सच्चिदानंद पदाचं काम काय आहे? त्याची निवृत्ती करणं आहे, आत्म्याचं प्रकाशन करणं नाही. याच्यावर नाना प्रकारच्या युक्तीनं खूप बोला येत आहे. कारण हा कसा आहे? अंतिम टप्पा आहे. हे आत्म्याच्या घरातलं बोलायचं आहे का नाही? आणि वृत्ती तदाकार झाली की त्याच्याशिवाय ती दुसरं काही बोलतच नाही. मग तिला बोल म्हणलं तर ती कवर बी बोलती, पण नियम पाळायचा म्हणून टाइम झालाय म्हणून बंद करावं लागते, है का नाही? नाहीतर आत्मस्वरूपाचं वर्णन माऊलीनं किती केलंय. हा असो, एवढं पूर्ण करू 2 मिनिटामध्ये. जसा उष्णता आणि प्रकाश हे भिन्न नाहीत. उष्णता आणि प्रकाश हे वेगळे करता येतात का? जसं मागं उदाहरण सांगितलं होतं, गोडी आणि गुळ हे भिन्न करता येत नाहीत. सुगंध आणि फूल हे भिन्न करता येत नाहीत. तसं अग्नी आणि उष्णता भिन्न करता येत नाहीत. अग्नी म्हणजेच उष्णता, उष्णता म्हणजेच अग्नी, है का नाही? आणि त्याच्यातच प्रकाशही असतो. हे तिन्ही गुण वेगळे आहेत का? अग्नी, प्रकाश आणि उष्णता हे पर्यायी शब्द आहेत. एकच शब्द आहेत ना. तसं सच्चिद आनंद हे एकच शब्द आहे, हे 3 शब्द नाहीत. हे अग्नी, उष्णता, अजून काय? प्रकाश, है का नाही? जिथं अग्नी आहे तिथं उष्णता आहे, जिथं उष्णता आहे तिथं प्रकाश आहे, है का नाही? हे सोडून राहतात का एकूण एकाला? मग तसे सच्चिदानंद पद हे एकूण एकाला सोडून राहते का? त्याप्रमाणे सच्चिद आनंद ही परस्पराहून भिन्न नाहीत, हेच सांगायचं होतं. एक रूपच आहेत. तसाच सच्चिदानंद रूप आत्मा आहे, तसाच सच्चिदानंद रूप आत्मा आहे. शास्त्रात ब्रह्माचे लक्षणे सच्चिदानंद रूप सांगितले आहे. कुठे? शास्त्रात. आणि चाललंय काय? शास्त्रच चाललंय. आणि ते काय म्हणाले तर शास्त्रात म्हणजेच याच्यावरच्या शास्त्रात. ह्या शास्त्रकारानं याच्यावरच्या शास्त्राचं सांगितलंय. हे शास्त्राचं ज्ञान ज्या शास्त्रातून घेतलंय त्या शास्त्राला महत्त्व दिलंय.
की त्या शास्त्रात सुद्धा असंच सांगितलंय की आत्मा कसा आहे, सच्चिदानंद रूप, त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. म्हणून आत्मा ब्रह्म स्वरूपच आहे. कोण? आत्मा. कोण आहे? ब्रह्मस्वरूपच आहे. आता आत्मा ब्रह्मस्वरूपच आहे हा नवीन शब्द ऐकण्यात यायला का नाही? आत्मा कोण आहे? ब्रह्मस्वरूप. का सच्चिदानंद रूप आहे? ब्रह्म. मग आत्म्याला म्हणायचे तर ब्रह्मरूप म्हणा, सच्चिदानंद रूप म्हणू नका. सांगितलं जरी असलं तर सच्चिदानंद पदेही का सांगितलेत? असं जड दुःख रूप नाही हे म्हणण्यासाठी सांगितले. तर मग आत्मा कसा आहे? सच्चिदानंद म्हणू नका, आत्मा ब्रह्मरूप आहे म्हणा. आता ही वरची कडी धर नाही. आत्मा कोण आहे? ब्रह्मरूप. हां, यालाच म्हणायचं परमार्थातला परमार्थ. आपण आतापर्यंत आत्म्याचं ज्ञान घेतलंय, पण आत्मा कसा आहे? ब्रह्मरूप. आता मी आत्मरूप आहे हे ज्ञान झालंय. मग आत्मा कसा आहे? व्यापक आहे का? संकुचित धरायचा, देहा एवढा धरायचा का? व्यापक. आहे का नाही? मग व्यापक आत्मा, व्यापक आत्मा म्हणजेच ब्रह्म. ब्रह्मच व्यापक आहे ना. आणि आत्मा बी कसा आहे? व्यापक. मग आत्माच कोण आहे? ब्रह्म. मग हे दोन आहेत का? नाही, एकच आहे. मग ते ब्रह्मच आत्मा झालंय आणि आत्माच कोण होणार? मग ब्रह्म. आता जे झालंय तेच होईल की. आता दोरीत सर्प झालाय आणि ते सर्प कोण होणार? दोन्हीच. है का नाही? आता ब्रह्मच जीव झालंय. आता म्हणावं लागायले काय ह्याचं होतंय ते जीव, पण म्हणावं लागायलंय ना. हे छाती बडून सांगायले तर आम्ही जीव झालोत म्हणून. हा, म्हणून त्यांना म्हणावं लागतंय अरे तू जीव नाहीस, आत्मा आहेस. मग ते म्हणतोय मी आत्मा आहे, तर मग आत्मा कोण आहे? मग ते ब्रह्म आहे. आत्मा कोण आहे? म्हणून ते म्हणतात तिथं शेवटी की ब्रह्म स्वरूपच आहे. कोण? आत्मा. आता याच्यावर ब्रह्म शब्दाच्या अर्थावरून आत्मा ब्रह्मरूप कसा आहे हे सांगायचे. म्हणून हे पुढी काय लावली? बट. हा, ही बट काढावी आहे का? हां, ही कशी बट लावतात? हां, शास्त्र कशी बट लावतंय ते कळावी. म्हणून इथं ही बट ब्रह्माची लागली. आता ही शेवटची बट आहे का कशी? याच्या पुढे हायता का बाटा? लावली तर बाटाच लागन. पुन्हा जर बट लावली तर बट्टाच लागन. पाहू उद्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.